हॅलो फ्रेंड्स, मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करते। तुम्हाला जर वालाचं बिरडं बनवता येत नसेल किंवा बनवता येतं पण सेम टेस्ट बिरड्याची येत नसेल तर काही टिप्स आणि ट्रिक्स सहित आज मी रेसिपी दाखवणार आहे, जी परफेक्ट वालाच्या बिरड्याची रेसिपी आहे। आणि काय यूज करायचं, कशा पद्धतीने वालाचं बिरडं हे सेम टेस्टमध्ये बनेल हे आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। काय टिप्स आहेत आणि काय टिप्स फॉलो केल्याने सेम वालाचं बिरडं टेस्ट परफेक्ट आणि मस्त बनेल, तर हे आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये तुम्ही बघणार आहात। व्हिडिओ स्किप न करता बघा, कारण खूप सारे टिप्स आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। त्यासाठी पहिल्यांदा वालाचं बिरडं बनवताना एक आपल्याला सिक्रेट वाटण बनवावं लागतं, तर ते बरेच वेळा चुकीच्या पद्धतीने बनवलं जातं आणि आपल्या वालाच्या बिरड्याची टेस्ट ही बिघडते। तर हे पहिल्यांदा 2 कांदे घ्यायचे आहेत, 2 टोमॅटो घ्यायचे आहेत, 2 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि थोडंसं म्हणजे जास्त नाही, फक्त 2 ते 3 चमचे आपल्याला इथे खोबऱ्याचा किस घ्यायचा आहे। तुमच्याकडे ओला नारळ असेल ठीक, नाही तर सुका 2-3 चमचेच यूज करायचं आहे, जास्त नाही। तेल घ्यायचं आहे, 2 चमचे तेलावर मस्त असं परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत खमंग सुगंध येत नाही तोपर्यंत आपल्याला हे जे आहे तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। बरेच वेळा हे स्किप केल्यामुळे हे आपल्या वालाच्या बिरड्याची टेस्ट बिघडते आणि परफेक्ट रेसिपी बनत नाही। तर हे वाटण बरेच वेळा वेगळ्या पद्धतीने बनवलं जातं, कच्चं वापरलं जातं बरेच वेळा खोबरं वगैरे, आणि त्याची टेस्ट बिघडते आणि नारळाचा वगैरे वास तसाच राहतो, तर ते एक कारण आहे। त्यानंतर हे जे वाल आहे तर ते सकाळी भिजवायचे आहेत, संध्याकाळी पाणी काढून व्यवस्थित असं एका मस्त कॉटनच्या रुमालात बांधून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी लगेच यूज करायला घ्यायचं आहे। मोड येतील म्हणून तुम्ही जास्त काळ 1 ते 2 दिवसापेक्षा जास्त ठेवलं तर त्याला चिकट आणि घाणेरडा वास येतो, तर त्यासाठी हे स्किप करायचं आहे। त्यानंतर फ्रेश बनवणार त्याच दिवशी आपल्याला हे वालाचे जे साल आहे तर ते काढून घ्यायचे आहे। ते ही एक सिक्रेट पद्धत आहे वालाचे साल फटाफट काढण्याची। त्याच्या आधी एक पूर्वतयारी म्हणजे आपल्याला थोडंसं चिंच लागणार आहे, तर ते चिंचेचा कोळ लागतो, त्यासाठी आपल्याला अर्धा ते 1 तास आधी चिंच पाण्यामध्ये चांगली भिजवून घ्यायची आहे। त्यामुळे त्याचा कोळ जो आहे म्हणजेच रस तो जास्त येतो। त्यानंतर इथे एक्स्ट्रा वाटणामध्ये 2 कांदे घातल्यानंतर एक्स्ट्रा मीडियम साईजचे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कांदे आपल्याला लागणार आहे, तर ते बारीक चिरून घ्यायचे आहेत। वाटणाला वापरलेलाच आहे पण एक्स्ट्रा हे 2 कांदे आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत। त्यानंतर हे जे पूर्ण मिश्रण आहे ते परतून घेतल्यानंतर चांगलं थंड होऊ द्यायचं आहे आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे। लक्षात ठेवा, गरम गरम वाटायला घेऊ नका, त्याने मिक्सर खराब होण्याची शक्यता असते। त्यानंतर आपल्याला हे पूर्ण वाटण जे आहे तर ते एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायचे आहे। तिथून पुढे आपली बिरड्याची तयारी सुरू होते। एका कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं आहे। तेल पहिल्यांदा चांगला गरम होऊ द्यायचं आहे आणि गरम झाल्यानंतर फक्त जिरे ॲड करायचे आहेत। राईचा वापर बिरड्यामध्ये केला जात नाही, तर तो करू नका, याने टेस्ट ही बिरड्याची येत नाही। ज्याप्रमाणे आपण कडधान्याची आमटी बनवतो त्याप्रमाणे टेस्ट येईल, तर त्यासाठी आपल्याला इथे फक्त जिरं घालायचं आहे, कढीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण जे 2 बारीक चिरलेले कांदे आहेत तर ते आपल्याला इथे ॲड करून घ्यायचं आहे। कांदा घातल्यानंतर छानसं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर हे जे वाटण आहे आपण बनवलेलं आहे तर ते घ्यायचं आहे। आता इथे गंमत अशी आहे की हे जे आपण वाटण बनवलेलं आहे 2 कांद्यापासून, तर ते आपल्याला 2-3 भाज्यांसाठी म्हणजेच रस्सा भाजी बनवण्यासाठी उपयोगी पडणार आहे। एकामध्ये जास्त न घालता आपल्याला फक्त इथे 2 चमचे लागणार आहेत। त्यानंतर आपण इथे चिमूटभर हिंग, तुमच्याकडे जी पण हिंग असेल तर ती घालून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला वाटण न ॲड करता
पहिल्यांदा वालाचे दाणे आहेत तर ते इथे आपल्याला कांद्यावरती घालून घ्यायचे आहेत। आता ते करणं फार गरजेचं आहे, कारण आहे त्याच्यामागे, कारण कांद्यावरती वालाचे दाणे घालून परतल्यानंतर वालाला जो कुमट वास येतो म्हणजेच घाणेरडा वास येतो तर तो येणार नाही। तर हे असं कांद्यावर वाटण घालायच्या आधी वालाचे दाणे हे छान 1-2 मिनटं मस्त परतून घ्यायचे आहेत, ज्याने आपल्या बिरड्याला वास येणार नाही। त्यानंतर आपल्याला इथे ॲड करायचं आहे हळद। हळद ही चिमूटभर ॲड करायची आहे आणि मस्त नंतर परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण इथे धने जिरे पावडर आहे तर ती 1 ते 1.5 चमचा घालून घेतलेली आहे। तिखट हे तुमच्या आवडीनुसार घालायचं आहे। मी इथे 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घेतलेला आहे आणि ते ॲड करायचं आहे। इथे मी 2 बटाटे उकडलेले होते तर ते ॲड केलेलं आहे। तुमच्याकडे उकडलेले नसतील तर 2 साधे बटाटे तुम्ही कट करून घालू शकता। त्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे आणि छान 1 मिनिट परतून घ्यायचं आहे। जेवढं आपण मिश्रण जे आहे, समजा वाल, बटाटा आणि कांदा वगैरे आणि मसाले जेवढा आपण जास्त परतू तेवढी टेस्ट ही जास्त येते आणि जो कुमट वास असतो तर तोही निघून जातो। त्याच्यामुळे हे जे आहे तर ते 1 ते 2 मिनटं छान असं कलर येईपर्यंत, क्रिस्पी बनेपर्यंत आपल्याला हे परतून घेणं गरजेचं आहे, कारण याची चव आहे तर ती बिरड्यामध्ये उतरते आणि ह्या छोट्या छोट्या टिप्स आहेत तर त्या जर लक्ष देऊन फॉलो केल्या तर बिरडं हे आपलं 100% परफेक्ट बनतं आणि घाई केली तर बिरड्याची वाट ही नक्की लागते। त्यानंतर एवढं झाल्यानंतर आपल्याला इथे 2 ते 3 चमचे फक्त वाटण ॲड करायचे आहे। तर जे आपण वाटण बनवलं होतं तर ते इथे 2 ते 3 चमचे ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर मिक्स करून घेतल्यानंतर त्यालाही आपल्याला 1 मिनिट छान असं परतून घ्यायचं आहे, जोपर्यंत सगळं मिक्स होत नाही सगळ्यामध्ये तोपर्यंत। त्यानंतर हे आपले एवढं जे आहे तर ते वाटण उरलेलं आहे तर ते आपण नंतर कधी दुसऱ्या कडधान्याच्या आमटीसाठी वगैरे यूज करायचं। पद्धत ही सेम वापरली तर टेस्ट ही सुंदर येते। तर इथे आता 1 मिनिट छान वाटण परतून झालेलं आहे। त्यानंतर मिक्सरच्या ज्या भांड्यामध्ये आपण वाटण बनवलं त्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे, जेणेकरून मिक्सरमध्ये थोडंसं लागलेलं वाटण हे वाया जाणार नाही। त्यासाठी पाणी घ्यायचं आणि जेवढं पाणी घेतलंय तर तेवढंच पहिल्यांदा घालून घ्यायचं आहे कढईमध्ये आणि पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे आहे दाणे आणि बटाटा वगैरे। त्यानंतर एक्स्ट्रा पाणी याच मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं पाणी घालून मिक्स करायचं आहे। ज्याप्रमाणे तुम्हाला घट्ट किंवा पातळ हवं त्याप्रमाणे रश्श्याच्या हिशोबाने आपल्याला इथे पाणी ॲड करायचं आहे आणि मस्त अशी 5 ते 10 मिनिटं उकळी येऊ द्यायचं आहे। हे ठेवण्याचं कारण काय की अशा पद्धतीने बनवलेलं बिरडं हे टेस्टी तर बनतं, शिवाय एवढ्या साऱ्या टिप्स वापरल्यानंतर कुठेही आपलं चूक होत नाही आणि बिरडं हे 100% परफेक्ट बनतं। त्यानंतर इथे 5 ते 10 मिनिटांनंतर छान अशी उकळी येईल आणि तेव्हाच आपल्याला बाकी जिन्नस जे आहे तर ते ॲड करायचे आहेत। यामध्ये आपण अजून चिंच आणि गूळ घातलेला नाही तर ते केव्हा ॲड करायचं त्याची ही एक पद्धत आहे। सगळं एकदमच घालाल तर सगळी टेस्ट बिघडते, त्यासाठी काही ठराविक काळानंतर चिंच आणि गूळ घातलं तर त्याची टेस्ट ही परफेक्ट आणि सुंदर येते। अशा पद्धतीने मस्त असं उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे चिंचेचा कोळ। ज्याप्रमाणे तुम्हाला आंबट आवडतं त्याप्रमाणे इथे चिंच घालून घ्यायची आहे आणि गूळ हे ऑप्शनल आहे। गूळ बऱ्याच जणांना आवडत नाही, पण थोडासा एक छोटा खडा जरी घातला तरी त्याची टेस्ट गोड येत नाही पण सुंदर अशी टेस्ट येते। त्याच्यासाठी गूळ तुम्हाला आवडत नसेल तरी छोटासा तरी खडा घाला। गूळ घातल्यानंतर आणि चिंचेचा कोळ घातल्यानंतर ही इथे आपल्याला 5 मिनिटं छान उकळी येऊ द्यायची आहे आणि
झाकण ठेवून मस्त असं उकळू द्यायचं आहे, जेणेकरून आपले दाणे जे आहेत तर ते व्यवस्थित शिजले पाहिजेत। नाहीतर बरेच वेळा ते दाणे तोंडात येतात आणि त्याच्यामुळे शिजले नाही तरीही बिरडं चांगलं लागणार नाही। त्यासाठी मस्त असे शिजू द्यायचे 5 मिनटं आणि बघू शकतात अशा पद्धतीने सुंदर कलर तर येतो, शिवाय मस्त असं बिरड्याची टेस्ट ही 100% येते। तर ह्या खूप साऱ्या टिप्स आहेत तर ज्या बिरड्यासाठी फॉलो करणं गरजेचं आहे आणि नाही केलं तर बिरड्याची चव ही येत नाही आणि बिरड्याच्या जागी वेगळाच काहीतरी रेसिपी बनते। आणि बरेच वेळा आपण बोलतो की सगळं व्यवस्थित यूज करूनही बिरड्याला व्यवस्थित चव येत नाही। आपल्याला दुसऱ्यांचं बिरडा आवडतं पण स्वतः रेसिपी घरी बनवताना मात्र चव बिघडते। तर या खास काही टिप्स आणि ट्रिक्स आहेत ज्या फॉलो केल्या तर तुमचं बिरडं हे कधीच बिघडत नाही आणि 100% ही बिरड्याला चव येते। तर हे वालाचं बिरडं घरी नक्की बनवून बघा आणि आवडलं, टेस्ट छान वाटली आणि व्यवस्थित वाटली तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा। तर आता हे बिरडं जे झालेलं आहे तर ते पोळीबरोबर सुंदर